या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. संगे इथे त्या मॅडम आहेत त्या मशनीवाल्या, त्यांना कामाचं विचारू आपल्याला काम भेटतंय का नाही ते. विचारू की मग काय होतंय तेव्हा. विचारू की मग काय होतंय तेव्हा. ए तू माझी ऍक्टिंग कशाला करती कमळे. अगं संगे तुला एवढं कुणी हाडकं फोडायला लागली होती पाक त्या दाड दुखुस्तावर खाल्लंय. माझं हडकं माझी तोंड माझं तुला कशाला गोळा उठती पोटात. अगं मशी ती तसला आवाज ऐकून एखादा माणूस घेऊन जायचं तुला. मग काय तर दे कोकण आवाज देते मॅडमला. मॅडम मॅडम कोण आहे? या या हाय ते चल चल जाऊ मग चल. बोला. मॅडम आमच्या दोघींसाठी तुमच्याकडे काम आहे का विचारायला आलो होतो. आहे की आपल्याकडे सगळ्या महिला ह्या काम करतात. आणि तुम्हाला काय काम मिळणार? अहो तुम्हाला काय सांगायचं मॅडम, तिकडे तो नवरा नासका मला सोडून तिथं सगळं आईचं ऐकतोय आणि सगळं तिचं ऐकतोय म्हणून मी पण आली बघा इकडे निघून. मग म्हटलं आता हिथं काहीतरी काम धंदा तरी म्हटलं बघितलंच पाहिजे. मॅडम बर माझी परिस्थिती काय तुमच्यापासून लपली का हो सांगा. तुझी परिस्थिती काय पाचवीलाच पुजली बाई. मग काय ही नवरा टाकून आलाय बरोबर का. ही नवरा टाकून आली मला तर नवऱ्याने सोडून दिली या. मी त्याच्या घरी राहते माहिती ना पत्र्याच्या घरामध्ये. तुझा अजून नवरा नाहीच वय आलाच नाही वय. किरडेवाला फिरतोय की वडा वगळी ना आता कुठं गावायचं मला तरी. जाऊ दे त्याच्यापाशी काय तुझं नडलं. इथं एवढ्या महिला काम करते ते पोट भरते आणि तुझं का पोट भरत नाही बरं. मग काय तू बी काम कर आणि पोट भर. कशाला त्याच्या नवऱ्याच्या जॉब असती. मग काय अहो ते रानात काम करून मॅडम हो का काळी ठिकार पडली फार. हा मग उन्हात एवढं काम कसलं ऊन आहे. उन्हात काम करण्यापेक्षा इथं सावलीला बस ना कर काम. 4 पैसे कमव. महिला 400 500 रुपये कमवते तिथं. होय मग इतकं छान काम करते ते. बघा एकदा तुम्ही बघून घ्या विजिट करा. बर नाही त्या विजिट त्यासाठी चालू आहे आम्ही बी. पण आमच्याकडनं मशीन बिशीन खराब झाली तर काय हो मग. वाटत कसं काय बोलत असते काय मशीन मशीन खराब. बिशीन नाही येडी आहे हिचं काय ऐकताय ते. आम्हाला दाखवा आम्ही कुठल्या मशीनीवर बसवायचं. मशीनी चालवल्यात ना तुम्ही आधी. मग चालवले की हिचं सगळं ही ब्लाऊज मी शिवल्यात आहो. पण असे पायानं मारतात ना हातानं. गप्की नाही काय आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मशीन आहेत सगळ्या. मॅडम मस्त तुमचं सगळं खरं आहे पण आमचं नशीबच फुटकाय त्याला काय करायचं. अगं त्या नशिबावर आठवलं मला. काय हो ती इथं एक कोणतरी भविष्य सांगणारा माणूस आलाय अगं साधू. आपल्या गावात. हो आलाय होय कुठं बसलाय मग. आहे इथं कुठेतरी गावात बसलाय बघ. तू चौकशी कर थोडीशी. बर चालतंय की तो भविष्य चांगला सांगतोय. मग तू जाऊन चौकशी कर. लागलं काय तर तुझं चांगलं झालं तर तेवढंच. मग काय तर आजच्या दिवस काम करतो आणि उद्या जातो. हा चालतंय जावा उद्या. पण आता लागा कामाला. काम करायचंय ना. आणि नीटनेटकं काम करायचं. भांडण करायचं नाही अजिबात. मॅडम आम्ही हाय का तसल्या माहिती की तुम्हाला. नाही तू भांडण नाही करणार अजिबात. बरं आता ते बघून घ्या काम कशी करतात महिला ते. त्यांना डिस्टर्ब करू नका. फक्त लांबून एक विजिट करा बघा. उठावताय का ह्यांच्या जागेवर. अरे संगीता उठवायचं नाही त्यांना. तुम्ही फक्त बघा त्यांना डिस्टर्ब करू नका. जाऊ आतमध्ये बघ. हो जावा बघून घ्या काम कशी करतात. चालली की बया. चल सांगे त्या मॅडमला घेऊन जाऊ सोबत. म्हणजे भ्या वाटायचं नाही बाया. हो मॅडम मॅडम काय गा चला की आहो आमच्या बरं तुम्ही पण. भ्या वाटतंय आम्हाला आहोत. कशाचं भीती तुम्हाला? अहो ते बांबाकडे जायची त्या. चला काय पण जाऊ. बंबाकडं अरे तुम्हाला चांगलं करायचंय ना. चांगलं सांगितलंय ना ते महाराजांकडे जावा म्हणून. अहो दोघीला तिघी आपलं होतेले की आपण जाऊ की तिघी बी. असं म्हणते का? अडलेलं असले काम तर होतेले की. बरं चला तुम्ही पण आमच्या बरं. चला चला बरं चला. चला लवकर. इंद बेकार धिकीर गाय चपला का गायच्या बेचप काय नाही बाबा. कार ती पहिले 500 दे माझं राहिलेलं. लगा ते 500 बाराला का तुझा जीव गुतलाय. मग तात्या काय? सांगा की राव ह्याला. हा अरे इंदबेकर 500 रुपये देऊन टाका. अरे अहो देऊन टाक ना. अहो, काय त्यांच्याकडे नाही माझं त्यांच्याकडे आहे तर काय राव तुम्ही पण. मला बी काय गोळ मी कशाला देतोय तेव्हा? इंद बेकार लगा जोडीदार आहे आपण. प्यायला बसलो तर लगा 1,500 1,000 रुपये आपलं जात्यात. आणि तुझं 500 ला का प्यायचं झालं ते प्यायचं वेगळं का. आणि दे- दे- दे देवावर आता. वेगळा आला. गाय छाप दिला का? हो तात्या द्या त्याला गायछाप. गायछापला तात्या कधीच तंबाखू खात नाही बाबा. तात्या बिगर व्यसनी या. हो काय तात्या तुम्हाला सांगतो गाय छाप सुद्धा खायला परवाडाना. 10 रुपयाला पुडी झाल्यात आणि इड होत्यात 2. काय म्हणायचंय. कशी परवडन दुनियाच्या माग दोन्ही आहेत. आणि पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत. पैराव माणसं मागितली की तांबाखू देत होती का नव्हती तात्या.
नाही देत होते पण देत आता होते का? इंदुबेकर काय झालं? माणूस बघितलं पाहिजे ना समोरचा नाही कसा नाही आहे काय इंदुबेकर काय झालं आता महागाई वाढली तंबाखूची पुढे आता 15 रुपये झाली 15 नाही रावता त्या 10 झाली 5 रुपयाने परत स्वस्त झाली की असं होय. मग काय तर. बजेट काय तुम्हीच काढले का तात्या मला काय कळलं ना तात्याचं त्याचं काय खरं आहे नाही आता? नाही मी काय इंदुबेकर मी तंबाखू खात नाही त्यामुळे मला काय माहिती नाही ना मग तुम्ही पार पुढीची किंमत सांगताय मग म्हणलं नाही, आर्थिक मला बजेट वाटलं काढलं काय कसं. काय वाटतंय तुम्हाला अला हे तापा कुठं चालला मॅडम हा कुठं चाललाय चाला बाय घातला मोड अरे कुठं नाही चाललोय महाराजाकडं. महाराजाकडे अहो मॅडम कोण महाराज आलंय आलाय किती तर राहणार महाराज. रानात आणि आम्हाला लका गावाची ठेप आम्हाला माहित नाही अरे हा अहो मॅडम तुमचं एक ठीक आहे देवधर्माचं ह्या पावरशा घेऊन कुठे चालला आहे का नाही मॅडम त्याला नीट सांगा बरं का पारुसन फिरुसा कोणाला म्हणतोय रे मग काय हायचंच काढलेला की. का मला काढलेला अहो लागला मॅडम सांगाय तुम्ही मला. घेऊन चाललाय का नाही होणार ती काम व्हायचं नाही तुमचं खरंय 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 काय आहे माहितीये का आता ठोकात पाडीन तिला सांगा अरे तिला मी सांगत नाही डायरेक्ट तोडावतो आपलं बोलणं करून आणणं. बोकडा जरा शांत बस की जरा. ए खापुर्डे गबस की तू बी थोबाड तसलं ते कर की खापुर्डे, मग मला बोकाड म्हणते मी काय बोकाड आहे मी हरे की मी तुम्हाला आपण कटाळा आला मला हा तात्याचं तरी ऐकला का होडेल धारे माणूस बसलाय आम्हाला तर तात्याचं सांगू लागला सांगायला तू लागला सांगायला. कशाला असला आणि तू पण कशाला तसलाच. मोडा तात्या, घालायचं चालू? काय झालंय माहितीये का ही लुचुंदरीवाणी अशा फाडफाड फाडफाड ह्यांची जीभ नाचायची आपल्याला. त्याच्यामुळे तुला सांगतो एक तर बोळकं झालंय आणि दुसऱ्याच्या बी दाताला शेज लागलंय बघ ए. सगळा खेळ झाला या हा? हो मॅडम हा. तुझं बी हळूहळू दात पडणार आहे तर एकदा माझा रफाटा बसू दे पंच सगळं दातच घशात घालावतो एकदा कुठं नाद लागतोय मॅडम आपण जाऊ सगळी आपलं तेवढं बल होऊन जाईल मग आमचं आम्ही चाललोय ना कशाला नाक मध्ये खूप ए चल दुरीत निघ आहे का नाही दोरीत निघ अरे अशी निघ हा हे म्हणतोय तसंच निघ जा आली अशी आणि तू बी निघ ए, जा थांब ए, नको तुम्ही तुझ्या वाटत गेली तू आपलं काय ते जाते गप्प तू हो हा, तिकडं. बोला तरी येते का? मॅडम, बोला ह्या तरी येते का? दोघं जर येत असती तर आम्ही काय येत नसतो अरे आमचं याच्या आम्ही समोर जातो. सगळ्याची बोलते ए, बंद चल होती सांगा, आपलं तू आपण काय जाऊ. तू बिनधास्त बोल रे ए तू का पारुषा मॅडम. आणि तूच पारुषा या काय माहितीये का चार माणसात जर आपण बसायचं म्हणलं हा. तर ती चार माणसं बी चांगली असावं मग काय लागतात मॅडम? तुम्ही बी कोणाबरोबर हिंडताय ह्याचं भान राहू द्या मग काय तुमची उद्या आबरू जाऊ नये हा? मॅडम मी एकच गोष्ट तुम्हाला सांगते ह्यांच्या नादी लागण्यात आपल्याला काही सुद्धा इंटरेस्ट नाही तुम्हाला हाय का तुम्हाला जर असं तिथं भांडत ए तू बसवा, निघ बाबा आम्ही जातो. मॅडम आम्ही कसं चांगली माणसं आम्हाला घेऊन जा. चांगली माणसं आहे मॅडम हे येडं डोक्याच्या कुठं नादी लागतं ते काम व्हायचंय का ना आपलं ते बी व्हायचं घाशातल्या नाही. घाशात बोलतय मिसरी अरे, घासायचा लय शांत कडवा बसा तुम्ही आता जरा. लागलं दाड लक्षात सगळं ए, गप की तुला हा? काय अरे इकडे जाय थांबते जरा चांगल्या कामाला चालली का म्हणते काय माहिती सारखी. हिचं लात किती हा अरे थांब धर जरा मग धर. चांगल्या कामाला चालली धरू बरं. नाही जाऊ दे कसं योग्य वाटत नाही ए, जा पण मॅडम जाऊ दे तिकडे जळ होऊन दे तिकडे पेटू दे चला की थांबा जरा उचलून आपण बरं आपण असू द्या दोघं. लय नाटक चालत ओ मॅडम आम्ही येऊ का ह्याला कशाला घेताय आजी होतंय देवा धर्मात चांगलं तुमचंही भलं होईल, बरं आमचंही तुम्ही भलं या होईल. पाठीमागनं हा? आम्ही जातो पुढं तुम्ही या पाठीमागनं तिथं जाऊन बघतो बरं आम्ही. जावा जावा मॅडम हा? जावा कशाला नादी बरं, लागताय जाऊ डोकं मॅडम, आपलं फिरूच्या. सगळेजण. चला ए, निघ. हे आम्ही तिथं जाऊन बघतो कसं आहे महाराज ती मग तुम्ही या मॅडम अहो, कशाला त्यांच्या नादी ए निघ लागताय? तू पहिली दुरीत वाळंब्यात निघ चल होबला काय ती नाही काय कशा यांच्या नादी लागे दे आपलं गाय छापदी जाऊ दे आता काय सांगायचं एवढं मी बी सांगतोय तात्या समजून. काय शब्द आहे की माझ्या कुठे हरे तात्या राव थांबा का खात जावा की होय मी काय म्हणतोय मी तंबाखू खात नाही हरे पहिल्यापासून होय महाराजाचं लका बघितलं पाहिजेत आपण काय रे खवडी बघितलं पाहिलं येऊ का बघून काय भानकडे मी पण येतो की सुम मध्ये चल चल. मी बी येऊ का हा तात्या तुम्ही कशाला म्हातारपणी कडा कडा करताय काय? बसतो मग इथं. बालका हे बालका बोला की महाराज कोण आलं का अजून तर कोण आलेलं दिसत रे नाही गळाटा झाला रे बाळा माझा 1.5 तास झाले इथं. का हो महाराज काय झाले गावकरी येणार होता ना याच्यात दिसणार अजून. असं कर हा आपली चिलीम कुठे बघ इथं कुठं लुंगीत या तळवटा खाली ठेवली काय महाराज मला माहिती आहे कुठे तुला तिथं जागा असते म्हणून अरे बघितलं. तिथंच कुठं तरी हाय हा गावली गावली पेटव बम बम दोन तीन झटकं तरी मारू तो वर. महाराज लवकर जायचं ना लय थरथर करताय जरा गळाटाच झालाय सकाळपासून पोटाला अन्न नाही ठसाकला माझा अमेरिकन चेला ठसाकला लय बम बम बोलले आले तुला महाराज लय माल कडक आहे मार ओ लय वडून नाका जरा वाया. कडकच मला होता कुठे गेली माझी काठी घ्या घ्या ये जरा मी बी लयच होतंय मला बी मी नवीनच आहे बालका बोला की महाराज थोडं बांगड्या वाजलेल्याचा आवाज येतोय चावल लागले असं वाटतंय मला डोकं तिकडं ओ हो हो आलेत बर का आल्यात. 3 गिराय खान हाय बया.
चल हे बघ या इकडे बसलाय ते एडपटाच्या झाडाखाली चल. हो आलेत खापदिशी आल्या हो की इथं बस. बसा 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 बसा. महाराज काय झालं? महाराजाला बहुतेक झटका आला. झटका आला? महाराज जातोय आता. एकाच वेळेस 3 बायांचा लोड पडला. म्हणजे महाराजांना ब्लड प्रेशर जरा वाढले. तिघे एकासोबत येऊ शकत नाही, एकटीने यायला लागतंय. 2 हलवा, एकच बाय ठेवा. जावा तुम्ही 2 कोण थांबते त्यांनी एकीने थांबा फक्त, बाकी दोन्ही काय व्हावा 0 मिनिटात. मॅडम तुम्ही म्हणता का? बरं थांबा तुम्ही, पहिलं दर्शन घ्या महाराजांचं. आता बरोबर. हा हा बसा बालिके, बरं, बसा, बस बस. चल्या माझं थोडं दांड कर सांभाळ. ओके ओके. काय तुमची समस्या आहे बोला. महाराज हा अव माझा नवरा मला वेळच दे ना महाराज. कसा देईन? हा तुम्ही तरी कुठं त्याला वेळ देताय? आता कामच करते संसारासाठी. 5-5 दिवस जाते, एक्झिबिशन करते, काम करते इथं. लय मोठी अडचण आहे, लय मोठी अडचण आहे हो. सगळं दूषित वातावरण आहे घरात. अहो महिला माझ्या काम बी करत नाही ते महाराज. कोण? माझ्या महिला काम बी करत नाहीत. लाईन मधनं प्रोडक्शन निघा ना अजिबात. बर 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 ठीक आहे. महाराजांनी आत्मसात केलेलं आहे. हो हो. आता काय करा तुम्ही जावा आणि दुसरी बाय लावून द्या. हा तुमचं झालं असेल तर दक्षिणा ठेवा आणि नेक्स्ट कम ऑन. हा माझं होईल ना सगळं व्यवस्थित. झालं महाराजाला झटका व्हायच्या आत ओटा. लवकर 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 0 मिनिटात. हो हो महाराज ओके. हे तुमचं हे दारा दांडूक द्या. ओके ओके. हा दुसरे अरे दुसरे. हा बसा बसा इथं महाराजांचं दर्शन घ्या. हा बसा बसा. चेल्या हा हा बोला महाराज. मला हा ब्लड प्रेशर वाढला का? साक्षात्कार झालाय. हा हा तोंडामध्ये एक सुद्धा दात नसलेल्याचा मला बास व्हायला लागलाय. महाराज खरं आहे की? बोळक व्यक्तिमत्व आलंय काही तर. आपलं बुवा काय करायचं? हा? काय महाराजाला काही विचारू नको. मी त्यांच्या आलाय. बालिके काय सांग नको, मीच तुला सांगतो. तुला टाकलं गेलंय. हा तुझी काय चूक नाही, फक्त तुझ्या तोंडात 32 दात नाहीत एवढी तुझी चुकी. खरंय की? करूनच तुला स्वाहा सगळं नीटनेटकं होईन. घडून येईन. येईल. महाराजाला सगळं कळतंय व्हय? मग काय महाराज अंतर्यामी ते मग काय नाही अंतर्यामी आम्ही इकडे हे मलाच ना आलोय आम्ही. महाराज असं गोळी चुकल्या करू नका. आम्ही इथलं नाही, लांबच आहे आम्ही. बाय हॅलो पहिले लवकर दर्शन झालं की तुमचं अंतर्यामी ते. महाराज मला काहीच राहायचं होतं. आता ही दात मध्ये नवऱ्याने हात एक खालून दात पडलं. काय करू घशात आता? गेलं घशात. तोंड नाही ग बाय चांगलं तुझं. हा बरोबर. तोंड वाच करत होत, तोंड बोललं आणि दात पडलं. पण माझं काय चांगलं होईल का नाही तेवढं तरी सांगा आता. अगं तुझ्या मनात पाप आहे. हऱ्या नावाचा देह एवढा प्रेमळ देह आहे, त्याला तू सारखी नडत असते, मारत असते. ही चुकतंय तुझं. बरोबर आहे महाराजांचं बरोबर आहे. तुम्हाला काय माहिती आमच्या गावात अगं. काय नाही, आमची भांडणं होतात म्हणून. आत्म काय अंतर्यामी आमचे महाराज अंतर्यामी. जे जर त्यांचा दमा येतो दम्याचा त्रास आहे त्यांना. काहीच करू नको. हऱ्याच्या घरी न चुकता रोज अर्धा किलो मटण पोचवत. बरोबर आहे तरच तुझं चांगलं होईल आहे का नाही महाराज? सुद्धा उगावते तुझं पडलेलं बालिके. एवढा मोठा आशीर्वाद दे. मग आता काय करू? जाऊ काय? आता तो तार फिरवून निघ. हा कशाला आणि वेळ थांबती? दक्षिणा ठेवा पहिली. दक्षिणा दे. दक्षिणा तशी जाऊ नको. माझ्याकडे महाराज लय चाबरा दिसते. हा? लवकर निघा 0 मिनिटात आहे का नाही? हलवा पहिलं. हला का मी आज कुठं नेक्स्ट ना- कम ऑन नेक्स्ट. महाराजाला मी बघितलंय माहित आहे का? नाही मग हे असं नाही, आम्ही इथलं नसतोय आम्ही महाराज तिकडचे असतंय लांबच्या बी निघत असते लवकर. आता तर मला धरीश करत असते लवकर जेव्हा त्यांचा भस्म करत असते. जा नेक्स्ट कम ऑन नेक्स्ट. महाराज आपल्या बळीची काम होईल. महाराज हो भगनी भावल्याला. सायतान झालं महाराजाचं वाटोळं होणार. महाराज काय झालं? महाराज अहो तुमचं कमंडल इकडलं मंडलू. असू दे. महाराज शांती व्यक्तिमत्व महाराजांच्या प्रवेशद्वारात प्रवेश केला आहे. ए बालिके
दर्शन घे शांत होते ना महाराज. ए बालिके दर्शन हा हा पाया पड. पडती पडती महाराज पडती. लय बेकार देह आलाय आज महाराजांचा. हा बरोबर आहे बरोबर. तुम्हाला कसं काय माहिती मग मी रंडके आहे? अंतर्यामीत महाराज त्यांना प्रश्न जास्त विचारत. तुझं काय ती विचार आणि पटपट वचन सोड. अहो महाराज ऐका की, अहो माझं दाढ लय दुखती अहो काल धरणं. कशी दुकान ना तोंड बेकार आहे तुझं तोंड कुठं शहाण आहे. मग काय हरियाणा नावाचा देहाला किती चेपलाय तो. अहो गार लागतंय की महाराज. हा ती तसलंच असतंय. नाही महाराज जरा शांती लागा. दांडू इकडे द्या नाही तू इपरीत घडेल. महाराज बेन असल्यातच महाराज याड्या करू नका. ऐका की महाराज माझा नवरा येड्या बाबळीने हिंडतोया, वाड्या उघडीने हिंडतोया. वाड्या. कवा यायचा माझ्या घरला आणि कवा आमचा प्रपंच नेटका चालायचा अहो ती सांगा की तेवढं. सरपंच बालिके म्हणण्यापेक्षा चाट्याळ बालिके. काय झालं? नीट बोला बर का महाराज, असं बोलायचं नसतं बरं नाही नाही ते अंतर्यामीत तू काय बोलू नको मध्ये. सगळं मला दिसतंय डोळ्या पुढे तुझं भांडणं. कसली भांडणं? तू हऱ्याला किती मारलाय आजपर्यंत. अहो हरायला चाबरा आहे लय चाबरा? चांडा. हो लय चांडा आहे अहो. तिथं चुकलं तुझं. हऱ्या म्हणजे देवाचा अवतार आहे तो ओळखला नाही बालिके. अहो खवीसाचा मला खवीसाचा. महाराज दांडू इकडे घ्या. लय अंगात आले तुम्ही. महाराज मग थांबा. येडवानी करू नका. महाराजांना काय हातात घ्यायला लावू नका. नाही तुम्ही असं ए, तुमचं बाया, तुझं त्या- काय ते वचन बोलून जाकी निक्की त्या- कशाला पुढे फिरती. त्या हाराचं नाव घेतलंय मॅडम सरांचं आपलं आणि अंतराळी म्हणलं तुला? महाराजांचं चैतान का होतंय सांगा. होईन नाही तर काय होईन. अगे काय सांगायचंय हऱ्याला तो काय काय केलं पाहिजे. हऱ्याला तो किती खुश ठेवला पाहिजे. हऱ्याला किती मारलाय तो ना महाराजाला दिसतंय. होय हा? नाही महाराजाला हे दिसा नाही होय. हा. हरायला किती सांगितलं दोपाटली आहे ती. तेव्हा कधी तर झोपाट तू. होय हा. पण बिनसतो ना या येड्यावानी. ती तर बिनसायच्या आधी तू पण हाल. होय हो, हा. महाराज तुमचं असं केस जरा लय पुढे आल्यावानी वाटते ताई मला. हा मी माझा विश्वास तुला दहावी तर पडत आडवी करील लवकर निघित न महाराज. म्हणजे काय महाराजांनी सोल्जर कट मारा असं तुला वाटतं. मला एक प्रश्न पडला एक विचारू का? हा. तुमची एवढी मोठी केस आहे ती हा. तुमच्या डोक्यात वा होते का व? तुला दगडी हाताम महाराज घेऊ का मी रिंगणात. नाही महाराजाचा आला काय रिंगणात घ्यायला लागतंय. खाली बसलोय म्हणजे काय अडपट आहे वय आम्ही. हा? हा? अहो जी मनात प्रश्न आला ती विचारते बघा तुझा बाकी प्रश्न काय नाही. विचार लवकर निघ तू थांबू नको बालिके काय असेल ते विचार. माझा नवरा कवा यायचा तेवढं सांगा. येणार नाही तू अशीच रडकी राहणार आहे. सैतान झालंय त्या हऱ्यावानी अरे मुलगी नाही. होय. अरेवानीच. बरं जाऊ का मग महाराज? हा निघ निघ. किती दिवस आहे तुम्ही इकडं? आम्ही वय हा. आता हलावच लागे ना आम्हाला बी. हलावं लागेल. पैशान जा हा निघ निघ निघ. पैसे नाही रट आहेत माझ्याकडे देऊ का? रट. हा. ए लकाय अमेरिकन केलिया. नको, 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 जाती महाराज जाती हा. निघा निघा 0 मिनिटात. काय झालं तुम्हाला सांगितलं? झालं हो, पण ते येड्यावरच वागतोय मला महाराज. येडा नाही लय चेडा आहे मला तर म्हणलं दातच पडलेत माझं नाही काय असं म्हणलं मग. मला तर ते सगळं येत होती का काय असते ती पांढरं अहो सगळं डोक्यात टाकलं असं कुठला महाराज असतो का सांगा बरं. तसंच असतात महाराज. चल माझा एक प्रश्न राहिला विचारायचा ते महाराज. तुमचा प्रश्न पण राहिलाय वय. मगाशीच नव्हतं विचारायचं मग. मगाशी माझा जीव घाबरला बाई एकटीचा तिथं. होय मग एकटं दुखतं बायला भीती वाटते ना. हा, मग आणि मी तर कुकू पण लावलं नव्हतं महाराजाला. होय हो मी नाही लावलं. चला. चला सगळीच लावा आपण. राऊंड लावून दिसतंय ते. मग काय तर अमेरिकन चेल्या बोला महाराज. ते आपली जडीबुटी घिर माझा अंग थरथर कापायला लागले. लगेच घ्या जरा. हा पेटवून दे. हा पेटली थोडी राहू दे. थांबा थांबा महाराज ते बाय आले इकडे 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 इकडे. आला का बाया कस काय आल्या. ए, तुमचं काय आता इथं महाराज ध्यानात बसल्यात. विचारायचा होता प्रश्न आम्हाला. त्या महाराजाला महाराज. कुकू पण लावायचं राहिले की. मी आता बाहेर येत नका. हा हॅलो बोला. कुणाची काय अजून समस्या राहिली लगेच सांगून टाका महाराजाला. हा, हा, हा. आमच्या मॅडमचीच राहते बघा. काय मॅडम बोला. अहो, महाराज हा. काय झालंय काय समजना. हा. त्या गारमेंटला माझ्या प्रोडक्शनच निघायची बघ. हा एवढं महिला प्रोडक्शन काढत होत्या 500 पीस दिवसाला. आता 100 सुद्धा पीस निघा नाही. लिंबू फिरल्या ती दुकानाभोवती. लिंबू फिरल्या ती. बरोबर आहे महाराज. संगीनीन कमळीनी 2 बाया लय नासक्या सगळी लिंब टाका टाकी चालली मॅडम. मॅडम, आम्ही असं बळजबरी करू का? आम्ही तुमच्याकडे कामासाठी आलतो. हा? बोल की संगे. महाराज हा. तुमच्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? ए महाराजला काय बोलू नको नाही तुला रिंगणात घेईन परत. म्हणजे चांगली जीभ लावली टाळ्याला. हा?
महाराज म्हणजे महाराज काय ह्यांना चाट्या वाटतात काय हा? हा? कुशाल नासकी म्हणतोय आपल्याला बरं. अरे बालिके तू कुठलंही विचारण कसं बी विचार अचूक माहिती देणारा हा महाराज हिमालयाला काय केलाय गांजा काय हा. सप्लाय होय, बोलू नका, जरा आमचं personal चाललंय. त्यातला प्रश्न नसतंय काय शांत बसा, जरा मारा. त्या महाराजाचं तर अगं आवाजच ओळखीचा वाटतोय मला तसलं का मॅडम आम्ही अमेरिकन महाराज असतो असं नसतं तोंड दाखवा. महाराज हा. मला जरा तुमच्यावर डाऊटच येतोय अहो. हा. महाराज उदाट माझ्या महाराज तुमच्या डाऊट घेतलाय आता ह्यांना रिंगणात देऊ का रिंगणात घ्यावा लागेल काय मी हिमालयाच्या बी पलीकडं मग 7-8 काय? किलोमीटर तिथं तपस्या केलेली मग काय हा अहो, पण एकच प्रश्न आहे माझा तेवढंच उत्तर द्या हा बोला हा. मला मुलं किती आहेत मुलं 6 अयो. बघितलं खोटं सांगितलंय माझ्या महाराजाला. पुढचं ऐकून घ्या महाराज महाराज अंतर्यामी अहो. पुढचं ऐका मला घरची 2 आणि बाहेरचे 4 दिसतात काहीतरी उद्योग आहे हा. सरांना विचारा कुठं कुठं परपंचात हाटलाय अजून आहाहा. आता कसं काय हो? आता बघा तुमचं तुम्हीच आणि आम्ही दोघींना नाही कुठं आहे ना बाहेर काय ते तुमचा नवरा? तिनं लिंब फिरवली असतेली असं महाराजाला म्हणायचं असतं. नाही लिंब गावातच फिरल्या हा, बरोबर आहे कामातल्या बायांनीच लिंब फिरवल्या बरोबर आहे लय खोटं बोलताय महाराज. पण ती महाराज कशाला खोटं बोलत तुमची नावं त्यांना कशी माहित असतील आम्ही काय सुद्धा मॅडम केलेलं नाही. कुकू लावे महाराजाला कुकू लावून. कमळे ए, पंचकृषीत आपलं नाव आहे सगळ्याला माहिती लय फेमस आहे माहित नाही. महाराजांचा टाइम झाला ध्यानाला जायचा सांगते बाबा सांगत असेल चांगलं मी तुम्हाला कामाला कुकू लावाल काय 0 मिनिटात लवकर कमॉन बघू महाराज इकडं तोंड करा तुमचं. कुकू लाव द्या महाराज बघूया. इंद बेकार लय बेकार घडलेला का होय हा अरे खायला काही असली लका लका इंद बेकार खायला का लका लय चांगलं टाळलं ही मग काय लका म्हणलं 100-500 कामव शिपाशी पातारा आले नुसतं लुंगीना लुंगीनी साठली आधी लाव का नाही बाबा चल लवकर आधी तिथं बी येतील ती अरे बाया फिरल्या वाटतं चल ए, चल अयो किती वेळ झालं शोधतोय हा काय सापडलं ना ती बाया लय पळवलंय बघ त्यांनी. मॅडम उदान तिघी जण कुठे चाललाय तुम्ही अहो काय सांगायचंय तात्या अहो तुम्हाला लय कुटाणा झालाय माग काय झाला कुठाना अव मॅडम म्हणल्या गावात एक महाराज आलाय ते भविष्य सांगतो बर तर असं काय मग मॅडमचं ऐकून गेलो की आम्ही दोघी. हिला तर एकतर बोलायला ये नाही तरी हिला चल चल म्हणलं. हा. मॅडमला म्हणलं चला आमच्या बरं गेलो ना तर मॅडमला इचरा पुढं काय झालं ते ती कमळे तू बोलते ते खरंय का आणि मग बरं सांगा मॅडम 2 जण महाराज दिसली का तुम्हाला हरियाणा दिसली का हरे नारे नाही अरे नाही ती हरे आणि दुसरा कोण आहे आपल्याला आणि हरे आपला. हा. होता वय. हो. मग काय दिसली का तुम्हाला इकडे 2 जण अव महाराज म्हणून त्यांनी बहिरुप्याचं रूप घेतलं होतं हो ना, असं आहे. मग फसवून पळून गेले ती तात्या. अरे, मला काय दिसले नाही मॅडम नाही वय नाही ना तुम्हाला जर दिसली का नाही तर हा. आमच्या कानावर घाला जरा त्यांचा कान पिळायचा आहे ती कान नाही चांगले त्यांना मुगाची रो आपण हा मग काय तर गावात सरपंचाला सांगू आपण हा आणि त्यांना चांगलं वेळ जरा शिक्षा देऊ हा चांगली महाराज आहेत म्हणून ह्या दोघींचं म्हणलं संसार बसत्याला उठल्याला नाही संसार बरोबर आहे की मॅडम हा मग म्हणलं बसत्याला म्हणून चांगलं नेलं त्या महाराजांकडे नशीब पण ती महाराजच निघाला खोटा नशीब आपण उजळलं मॅडम असं म्हणलं. फसवतात का महाराजांना अहो जाऊ द्या मॅडमला. हो का हा. आता तो हार्या होता नास काय तुम्हाला तर माहितीच आहे माहिती आहे मला. हा आता तो जर दिसला ना तर हा. आम्हाला सांगा या हा तुम्ही शोधा. तिकडे दिसतोय का हा. आम्ही जातो आता इकडं. हा. बर मी बी मॅडम दिसलं की सांगतो हा. मग आपण त्यांना व्यवस्थित बरोबर सरपंच सरळ करू बर बर जावा जावा हा